का हो? हिम्मत होत नाही का? कसली हिम्मत? जीव द्यायची? तुला काय करायचंय? तुझं तुझं काम कर. हिम्मत नव्हती तर यायचं नव्हतं ना. जीव द्यायला नाही. थोडं पाणी आहे का रे तुझ्याकडं? जीव द्यायला का कोणी पाणी घेऊन येतं? नाही का? जाऊ दे, बघते मी, माझ्याकडे असेल थोडंफार. पुन्हा जीव लई कासावीस होतो, सारखी घशाला कोरड पडती. तुला पण ताण लागली असेल ना? तुझ्या पण घशाला कोरड पडली असेल ना? हा? दर घे वाई. आत्महत्या करायला आलाय ना, मग जीव द्यायच्या कल्पनेनं तुझ्या पण तोंडाला कोरड पडली असेल, नाही का? हाय माझ्याकडे थोडं पाणी, ये घे, 2 घोट तू पण पी. नाही, नको. मग जेव थोडस, 2 घास घाल पोटात. आत्महत्याच्या विचारानं तसंच आला असशील ना? मला कसलीच भूक नाही. पण तुझा विचार पक्का होईपर्यंत पोटात कावळे ओरडतील. अरे बाबा, उपाशी पोटी मरणं बरं नाही, स्वर्ग मिळत नाही म्हणतात. शिवाय तुझ्या पिंडाला कावळा पण शिवणार नाही. तशी मी नेहमी जास्तच आणते म्हणा. अरे बाबा, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू भुकेलाय. चल ये, खा थोडस. पण तुला कसं कळालं मी जीव द्यायला आलोय ते? ते सोड, काही पैसा अडका घेऊन मरतोय की तसंच रिकामा हाताने जीव देतो? आहेत थोडेफार, पण एवढे नाही लागणार. म्हणूनच जीव द्यायला निघालास. आणते ते, नाही तरी वर गेल्यावर तुझ्या काय कामाचं? आणि ते घड्याळ देते, घड्याळ काढून, तेही तुझ्या काही कामाचं नाही तसं. ती अंगठी, ते लॉकेट, हे घेऊन का तू वरती जाणार आहेस? नाही, मोबाईल नको रे बाबा, पोलीस ट्रेस करतील. पण तू सांगितलं नाहीस. तुला कसं कळालं मी जीव द्यायला आलोय? अरे, हा कडा आहे ना, हा फार फेमस आहे. आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा इथूनच जीव दिला. अरे बापरे, पण का? शेतीत काही पिकत नव्हतं, कर्ज झालं होतं, तोही तुझ्यासारखा शेळपट. चल निघते मी. पण तुझ्या नवऱ्यासारखा मी शेळपट नाही. काय ग, तुझ्या नवऱ्यानं जीव दिला म्हणतेस? हो. मग ही टिकली?
की या समाजासाठी? समाजासाठी? मग तुझा प्रपंच कसा चालतो? ऐक, तुझ्यासारखे अनेक जण या कड्यावर जीव द्यायला येतात. मी खाली सरपण गोळा करायला येते. मग त्यांच्याकडे असणारा पैसा, अडका, दाग दागिने सगळं मला मिळतं. त्याच्यावरच माझा प्रपंच चालतो. तू जा, जा, तू जीव दे. नाहीतरी मला आता तुझा काही उपयोग नाहीच आहे. हा, म्हणजे तुझ्याकडचं घड्याळ, अंगठी, चेन, पैसा सगळं मी घेतलंच आहे ना. तू जा, मला जाऊ दे, मला उशीर. मग तुझ्या नवऱ्यासारखा मी कर्जबाजारी नाही. मग मी सदन शेतकरी आहे. 10-5 हजार रुपये पाकिटात घेऊन फिरतो, हे तू पाहिलंच असेल. हो, तरीही जीव द्यायला निघालास? काय करणार, खूप प्रयत्न करूनही मुलीच मिळत नाहीत लागणार. कारण आम्ही शेतकरी ना. मी लग्नासाठी तर एवढा उतावीळ झालोय की हे बघ, हे मंगळसूत्रच घेऊन फिरतोय खिशामध्ये. तुला सोनं नाणं हवंय ना? हं? घे, हे घे. अरे हातात काय देतोयस? मग घाल की माझ्या गळ्यात. काय सांगतेस? हो.